नमस्कार मित्रांनो, आज 24 जानेवारी 2024. आजही महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये वातावरणात बदल होणार आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये आज दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे, जो काही कमीदाब बंगालच्या उपसागरामध्ये होता, हा कमीदाब नेमक्या कोणत्या भागावर आहे आणि यामुळे कोणकोणत्या राज्यांमध्ये वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, सध्याच्या स्थितीला राज्यात बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळत आहे. तापमानाचा पारा बहुतांश भागामध्ये कमी होताना बघायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात यंदाच्या हंगामातील सर्वात निच्चांकी तापमान पोहोचले आहे. त्यामध्ये धुळेतील जे काही सर्वात कमी तापमान 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मागील 24 तासामध्ये झाली. आजही मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये 10 अंशाच्या खाली तापमान घसरताना बघायला मिळाले. मुख्यत्वे करून राज्याच्या उत्तरी परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी 12 अंशाच्या खाली कमीचं तापमान बघायला मिळालं. त्याचबरोबर मित्रांनो, जो काही उत्तर भारत आहे, उत्तर भारतात थंडीचा कडाका आहे तो कायम आहे. मागील 24 तासामध्ये मध्य प्रदेशातील दातिया येथे देशाच्या सपाट भूभागावरील निच्चांकी तापमान 2.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब तसेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात देखील किमान तापमान 3 ते 7 अंशाच्या दरम्यान बघायला मिळाले. उत्तर भारतात धुके तसेच थंडीची लाट बघायला मिळत आहे. बहुतांश भागामध्ये उत्तर भारतामध्ये थंडीची लाट बघायला मिळत आहे. जो काही मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाब बनला होता, हा कमीदाब एकदम किनारपट्टी लगतच्या भागावर याचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, तामिळनाडू या परिसरामध्ये काही ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. याच्याच प्रभावामुळे मित्रांनो नागपूर विभागातील काही ठिकाणी आज अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून एकदम कडेचा पूर्व परिसर, नागपूर विभागाचा पूर्व भाग, त्यामध्ये गोंदियाच्या आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासूनच काहीच ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळेल. एकदम तुरळक ठिकाणी पूर्व परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. तुरळक भागामध्ये हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, एकदम कडेचा पूर्व परिसर, कापसी, कंकेर वगैरे या परिसरामध्ये देखील आज काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. त्यामध्ये कापसीचा दक्षिण पूर्व परिसर, कंकेरचा दक्षिण पूर्व परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त चंद्रपूर आणि गडचिरोलीचा एकदम कडेचा दक्षिण भाग, त्यामध्ये आसिफाबाद, अहेरी, एकदम शेजारच्या राज्यालगतचा किंवा बाँड्री लगतचा भाग या परिसरामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. अंशतः ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल. तसेच मित्रांनो, नागपूर विभागाचा जो काही पश्चिम भाग आहे, पश्चिम भागामध्ये मोकळं कोरडं वातावरण राहील. नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील मोकळं कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे. अमरावती विभागामध्ये देखील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये देखील मोकळं आणि कोरडं वातावरण राहील. पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर मोकळं कोरडं फ्रेश वातावरण बघायला मिळेल. बहुतांश भागामध्ये थंड वातावरण राहण्याची शक्यता आहे. नाशिक विभागामध्ये नाशिक, अहमदनगर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी मोकळं कोरडं वातावरण राहील. गारठा या परिसरामध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पुणे विभागामध्ये देखील फ्रेश वातावरण राहील. तसेच कोकण विभागामध्ये देखील फ्रेश वातावरण राहण्याची शक्यता आहे. ही होती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.